विठू नामाचा रेटा हो, विठू नामाचा रेटा हो. चला नामदेव भाऊ, पटपट पटपट करून घ्या, ही पोरं लगेच येतात कपडे मागायला. अरे नमस्कार नमस्कार. काय किती दिवसांनी? हा अहो मला काय वाटलं माहिती का, म्हणलं तुम्ही विसरून गेलात की काय कपडे न्यायचे. आठवडा झाला की साहेब आता. हा अहो आता काय माहिती का, सवय अशी झाली की येणारे जे गिरायक आहे फास्ट फूड प्रमाणे झाले. आत्ता टाकतो 1 तासात पाहिजे, इंटरव्ह्यूला जायचंय, डेटवर जायचंय, काय 100 कारण असतात हो. आपल्याला काय काम करायचंच आहे, 1 तासात न्या नाहीतर 1 आठवड्याने न्या. हा नाही नाही, तुम्हाला टोमणा नाही मारला. आणि कशाला तुमच्यावर कशाला रागवायचं. हा तुम्ही माझं पहिल्यापासूनच गिरायक आहे, आठवतंय ना? 30 वर्षापूर्वी इथं आलो होतो. काय होतं तेव्हा ना, काय नव्हतं. ती आपली एक कोळशाची इस्त्री, ती पण लोखंडी जड, ते घेऊन सुरू केलं होतं. तेव्हापासूनच तुम्ही माझं गिरायक आहे. आता पुढे यायचं हो त्याने. त्यावेळी काय तरुण रक्त, दिवसाला 100 कपडे केले. आता नाही होत, अजिबात होत नाही हो आता. त्यावेळी जे केलं ना, त्याचं दुखणं आत्ता मागं लागलंय 50शीला. हे परवा गेलो होतो डॉक्टरांकडे, म्हणजे तुम्हाला टेनिस एल्बो झालाय. अरे ज्या आयला आमच्या 10 पिढ्यात कुणी टेनिस नाही खेळलं आणि आम्हाला झालंय टेनिस एल्बो. काय सांगायचं. ते म्हणले ते इस्त्रीचं काम बंद करा. आता मला सांगा, इस्त्रीचं काम बंद करून कसं चालेल हो? हा घर चालतं माझ्या याच्यावर. अहो ही लक्ष्मी आहे आमची, आहे का नाही? तुम्हाला तर माहिती आहे ना. हा देतो 2 मिनिटात देतो. थांबा, तुमचंच देतो आधी. हा हे बघा, तयारच आहे साहेब तुमचं. कुर्ता बाकी मस्त आहे तुमचा. हा सगळे तयारीत, एकदम घडी घालतो आणि देतो. का हो साहेब, आज एकदम शांत शांत आहे तुम्ही. हा साहेब, इस्त्री करतो मी कपड्यांना, पण एक सांगू, कपड्यावरच्या सुरकुत्या आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्या दोन्ही लगेच कळतात मला.